आजचं हे जे माझं उपोषण आहे हे उपोषण हस्सापूर ते वाघी आणि वाघी ते नाळेश्वर हा जो मुख्य सीसी रस्ता आहे या सीसी रस्त्याच्या सुमार दर्जाच्या कामाबद्दलचं उपोषण माझं आहे। त्यानंतर हस्सापूर ते नसरतपूर आणि बोरगाव फाटा ते बोरगाव हे दोन्ही मागच्या 3 वर्षापासूनचे प्रलंबित कामं शासनानं अद्यापही पूर्णत्वास नेलेले नाही आहेत। त्या संदर्भात मी आता इथे आज उपोषणाला बसलेला आहे। साहेब, रस्ता खराब होण्याचं काहीतरी कारण असू शकतं, परंतु तुम्ही जे प्रश्न विचारला हा रस्ता खराब होण्याचं कारण नाही, रस्ताच मुळात खराब केलेला आहे। हा रस्ता जो केलेला आहे हा रस्त्याचा दर्जा जो अतिशय सुमार दर्जाचं काम झालेलं आहे, कुठंच खोदकाम न करता आता त्याच्या तांत्रिकदृष्ट्या आम्हाला त्यातली फारशी माहिती नाही आहे, परंतु रस्ता झाल्याबरोबर 5-6 दिवसामध्ये त्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडणं हा आम्हाला प्रत्यक्षात आमचा अनुभव आहे। दररोजच्या मोटरसायकलवाल्याला जायला प्रचंड त्रास या रस्त्यानं आत्तापर्यंत झालेला आहे। आत्ता तुम्ही जर आत्ता नांदेडवरनं इकडे आला असाल तर तुम्हालासुद्धा इथं जाणवले असेल की मोटरसायकलवर येताना तुम्हाला कशा मोटरसायकलवाल्या ते तुम्हालाच माहिती आहे। आता साहेब, कालही मी PWDच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवर चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी मला असमाधानकारक उत्तर दिलं। आजही त्यांचे ज्युनियर इंजिनियर माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी माझी चर्चा केली, त्यांनी मला एक त्यांचं लेखी पत्रसुद्धा दिलेलं आहे, परंतु ते पत्रसुद्धा अतिशय असमाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं आहे। त्यांच्या उत्तरात त्यांनी असं लिहिलेलं आहे की या रस्त्यावरून समृद्धीचा महामार्ग होत असल्यामुळं मोठमोठ्या गाड्यांची वाहतूक वाढलेली आहे आणि 400 ते 500 गाड्यांची वाहतूक झाल्यामुळं हा रस्ता खराब होते असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्या म्हणण्याशी आम्ही बिलकुलच असहमत होतो। त्याच्यापूर्वीच रस्ता खराब आहे। संतोषजी क्षीरसागर यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषण या कारणास्तव सुरू केलेलं आहे, हस्सापूर ते वाघी दरम्यान रस्ता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झाला, परंतु त्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामध्ये 1-1 फुटाच्या भेगा पडलेल्या आहेत। अशा भेगा पडलेल्या आहेत, मोटरसायकल 2 व्हीलर जर घेऊन गेला तर तो कितीतरी मोटरसायकल या ठिकाणी कोसळलेल्या आहेत, अनेक 4 व्हीलरसुद्धा कोसळत आहेत। अशी या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हा भाग येतो। मी या भागाचा माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे साहेबराव धनगे। या भागाचे आमदार महोदय बालाजीराव कल्याणकर यांनी आजपर्यंत गेली 1 वर्ष जवळपास हा रस्त्याचा त्रास या भागाची जनता भोगते, परंतु आमदार महोदय बालाजीराव कल्याणकर ना अधिकाऱ्यांना एक शब्द बोलू शकतात, ना संबंधित गुत्तेदारांना एक शब्द बोलू शकत नाहीत। म्हणजे ह्या जनतेनं तुम्हाला निवडून देऊन काय अपेक्षा तुमच्याकडून पाहिल्यात आज? अरे लेकरायचे शाळेला जाणारे लेकरायचे डोके फुटले, दवाखान्यात जाणाऱ्या महिला पेशंट म्हणून रस्त्यामध्येच पडल्या। अशी अवस्था या रस्त्याची केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याला जबाबदार आहेत। हे दोघांची मिलीभगत होऊन या रस्त्याचा खराबा केलेला आहे आणि ही जनता आमची हे भोगत आहे। हे जर सुरळीत करण्याचं काम लवकर नाही झालं तर संतोषरावचं उपोषण आणि उपोषणाच्या नंतर इथं जे जनआंदोलन उभं टाकेल आणि तवा पळती जागा भूमाप यांना जवळ करता येणार नाही, अशी जनता अशी आगीनं पेटलेली आहे। महोदय, आज हे प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत आणि हे प्रशासना आणि लोकप्रतिनिधीने आमची दखल तात्काळ घेतली पाहिजे, अन्यथा पुढची भूमिका आमची वेगळी राहील। धन्यवाद।